मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना घडली आणि त्याच्यामधला मृतांचा आकडा 14 वर गेलाय। 43 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि एक जण गंभीर आहे असं कळतंय। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल झालाय। उच्चस्तरीय चौकशी करण्याचे शिंदे फडणवीसांनी आदेश दिलेले आहेत। अभी मैक्सिमम कैजुअलिटी सब निकल चुका है। एक लाल कलर की कार है जिसमें मालूम नहीं हो रहा चपक गई है, बट अभी तक उसमें कैजुअलिटी है या नहीं है मालूम नहीं है। लास्ट कैजुअलिटी हमने 6 बजे के आसपास में निकाला है। अभी कितना बॉडी अटका हुआ है? अभी तो एक भी नहीं फिलहाल के लिए लग रहा है, बट एक लाल कार में है जिसमें हमें ये है। अभी कितने रेस्क्यू किया गया है? रेस्क्यू अराउंड 80 के आसपास में लोगों को किया है, 60 to 80 के बीच में, और जिसमें से 57 लोगों को सुबह ही कर लिया था शाम में 6 बजे के आसपास में, और 12 डेथ डिक्लेयर हुआ है जी। लास्ट का 13वां जो था वो रात में निकला। अतिशय दुर्दैवी आणि दुःखद अशी ही घटना आहे। घटना झाल्याचं कळताच त्वरित स्थानिक पोलीस, महापालिकेचे लोक, फायर ब्रिगेड सर्व इकडे दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। आपण बघता की फार मोठ्या वेटचा हा कोलॅप्स आहे। दुर्दैवी मृत्यू पण याच्यामध्ये झालेले आहेत। यामध्ये स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे 353/2024 क्रमांकाचा। संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आश्वस्त करू इच्छितो। मुंबईतल्या घाटकोपरमधली ही दुर्घटना आहे। काल अचानक संध्याकाळी जो वादळी वारा सुटला, पाऊस जोरदार सुरू झाला, त्याच्यामध्ये घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळलं पेट्रोल पंपावर आणि अचानक पाऊस आला म्हणून आडोशाला उभं राहण्यासाठी म्हणून पेट्रोल पंपावर जे नागरिक जाऊन थांबले त्यांचा याच्यामध्ये काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, काही जण जखमी आहेत। आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। काल मुंबईत अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि याच अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीत मुंबईतील घाटकोपर परिसरात पूर्व दुगती मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपवर जाहिरातीचा होर्डिंग कोसळून एक मोठी दुर्घटना घडली। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर काल 5-5:30च्या सुमारास ही घटना घडली आणि त्यानंतर या ठिकाणी अनेक जण 100च्या वर जे आहेत ती अडकल्याची भीती या ठिकाणी वर्तवण्यात आली होती आणि त्यानंतर या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात झाली। अखेर आपण जर पाहिलं तर रात्रभर हे बचाव कार्य या ठिकाणी सुरू होतं। अग्निशमन दल असेल, मुंबई महानगरपालिका असेल, त्याचबरोबर NDRFची टीम जी आहे ती देखील रात्रीपासून या ठिकाणी बचाव कार्य करताना पाहायला मिळतं। अद्यापही हे बचाव कार्य जे आहे ते सुरू असलेलं आपण पाहू शकतो। फलक होता जाहिरातीचा तो काही क्षणामध्ये कोसळला आणि या कोसळल्यानंतर या ढिगाऱ्याखाली अनेक जणांच्या दुचाकी असतील, 4 चाकी असतील, रिक्षा असतील, 3 चाकी या अडकल्या आणि यामध्ये काही जणांचा जो आहे तो मृत्यू झाला। आत्तापर्यंतची जी आकडेवारी आली त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 70पेक्षा अधिक जणांना जे आहे ते यातून बाहेर काढण्यात आलेला आहे। जर आपण पाहिलं तर याला परवानगी होती का, या संपूर्ण प्रकरणाला दोषी कोण आहे, या सगळ्याची आता चौकशी सुरू असलेली पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे की या सगळ्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी जी आहे ती केली जावी। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील 5 लाख रुपयांची मदत जी आहे ते मृतांच्या नातेवाईकांना घोषित केलेली आहे। आपण जर पाहिलं तर क्रेनच्या मार्फत जे आहे ते हे सगळा जो लोखंडाचा मलबा आहे तो साईडला केला जाईल आणि या खालून जे आहे ते गाड्यांना जे आहे ते काढण्यात येईल। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठी क्रेन देखील आलेली आहे। NDRFचे जवान या ठिकाणी उपस्थित आहे आणि अशामध्ये जे आहे ते सध्या हे बचाव कार्य सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच आता हा जो पालिकेने किंवा प्रशासनाने दिलेला आकडा आहे त्यामध्ये आता 70च्या वर जे आहेत ते लोकांना या ठिकाणावरून रेस्क्यू बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यातली 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर जखमींवर सरकारी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आणि अजूनही मलब्याखाली काही अडकलेत का हे NDRFचे जवान सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडे, सदानंद दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।